नाशिक महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। भाजप 80, शिवसेना 35 जागा लढवणार आहे असं कळतंय। तर राष्ट्रवादीला 5, रिपब्लिकन पक्षाला 2 जागांचा प्राथमिक आराखडा मुंबईमध्ये ठरल्याचं बोललं जातंय। या संभाव्य फॉर्म्युला संदर्भात मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा धोका हा भाजपला बसेल। दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक मैदानामध्ये आहेत। शिवसेनेकडे 122 जागांसाठी 500 पेक्षा अधिक उमेदवार आहेत, तर भाजपमध्ये 800 पेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जाते। उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या अस्वस्थता वाढलेली आहे असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे नेमकं काय नाशिकमध्ये घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, खरं तर आपल्याला नाशिकबद्दल बोलताना महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो ठरल्याची जरी माहिती मिळत असली तरी त्यामध्ये अटीतटीची चुरस आपल्याला पाहायला मिळते। एबी फॉर्म हे अगदी शेवटच्या क्षणी दिले जातील असं कळतंय। काय नेमकं घडतंय नाशिकमध्ये? खरंय, आपण बघितलं तर 30 तारीख ही शेवटची मुदत आहे अर्ज भरण्याची। आज रविवार, शनिवार आहे, उद्या रविवार आहे, त्यामुळे असेही 2 दिवस सरकारी सुट्ट्या असतात। त्यामुळे जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे किंवा ज्या बाकीच्या फॉर्म 13 ज्या अटी पूर्तता फॉर्म भरण्यासाठी लागत असतात त्या पूर्ण होणं लगेच शक्य नाही आणि सोमवारी एका दिवसामध्ये सगळं पूर्तता होणे शक्य नाही। त्यामुळे अनेक उमेदवार जे आहेत ते नाशिकमध्ये गणपती पाण्यात बुडवून आहेत अशी परिस्थिती आहे। आपण जर बघितलं तर सर्वाधिक मागणी जी आहे ती सध्या उमेदवारांची भाजपला आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहेत आणि भाजपचं तिकीट म्हणजे एकूण विजयाचं तिकीट असंच सगळ्यांच्या मनात बसल्यामुळे अनेक जणांनी प्रवेश केला आहे। मात्र आत्ता गंमत अशी झालेली आहे की एकूण महायुतीतलीच वाटप, जागा वाटप हे अजून ठरत नाही आहे। एका बाजूला काल मुंबईत सगळे पदाधिकारी गेलेले होते, त्या ठिकाणी एक प्राथमिक आराखडा असा ठरल्याचं बोललं जातं आहे, ज्यामध्ये 80 जागा या भाजपला जातील, 35 जागा शिवसेना जातील आणि इतर जागा इतर घटक पक्षांना जातील। मात्र यामध्ये दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर एका बाजूला भाजप स्वबळाची चाचणी पण करतोय, दुसऱ्या बाजूला शिंदे सेना आणि राष्ट्रवादी या दोघांची सुद्धा चर्चा सुरू आहे। त्यामुळे सगळे शक्यता ज्या आहेत युतीच्या बाबतीतल्या पण शक्यता आणि त्याचबरोबर उमेदवारांच्या बाबतीतली सुद्धा अडचणीची गोष्ट ही मोठ्या प्रमाणात आहे। सोमवारी जे काही होईल ते मोठं रणसंग्राम आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे। आता तातडीनं निर्णय खरं तर घेण्याची गरज आहे, अन्यथा याचा फटका याच पक्षांना बसेल अशी परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।